जायला होती, दिली तर चांगलंच केलं. कारण त्यांना माहिती नव्हतं की आधी आरेवलीमधल्या आमच्या तळागाळातल्या सर्व आदिवासी बांधवांचं, आमच्या भगिनींचं, आमच्या जनतेचं आशीर्वाद तर जितूला मिळणार नाही. आणि गेल्या त्याच्या माध्यमातून जितू निवडून आल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेमध्ये एवढं नम्रपणे काम केलं, मी त्याला जवळून पाहिलं. त्याच्यामुळे सर्वसामान्यांची जाण कोणाला असेल की जो त्या स्थितीमधून आलाय त्यालाच असेल. म्हणून मी या ठिकाणी खास करून तुम्हाला खात्री देऊ शकतो की जितूच्या डोक्यात कधी हवा गेली नाही, त्याच्या पुढे देखील जाणार नाही. आणि मला वाटतं नगरसेवक एक दिवस झाला, एक वेळ नगरसेवक झाला की त्यांच्या गाड्या सगळे घोडे, पाठीमागे 4 माणसं, पुढे 4 माणसं, हा सगळा रुबाब सुरू होतो. परंतु जितू त्यावेळी तसा होता तसा आज देखील आहे. कोणीतरी छोट्या माणसाने जरी बोलवलं तरी काका मामा दादा करून त्यांना तो सेवा करणं पुढे जातो. असा जितेंद्र ओळीचा स्वभाव आहे. मला वाटतं त्याच्यावेळी तुम्हाला